वर्तकनगर परिसरातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मागील जलकुंभातून येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे। या जलकुंभातून रवी इस्टेट, लक्ष्मीनारायण, कॉस्मॉस, सुरेश पार्क आणि भीमनगर या परिसराला नियमित पाणीपुरवठा केला जातो। मात्र याच जलकुंभातून येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणी दिले जात असल्याचा आरोप श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलं। मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले। रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा होणं अन्यायकारक असल्याचं श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे। सर्व ब्राह्मणांना विनंती आहे, हे होऊन देऊ नका साहेब। हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा हे नाही तर यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की फक्त एअरफोर्सला पाणी दिलं जाईल आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते। त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं, तर अजिबात नाही। कमी येत असलं तरी तुम्ही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करा। इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल। ही गरीब जनता आहे, टँकर परवडणार नाही यांना। भीमनगरची जनता असेल, इकडे सोसायटीमधले 50-50 टँकर एका बॅलेट पेरला जात नाहीत आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत, माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी इथे, तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं आहे, संविधानाचा जर गैरवापर होत असेल, संविधानाची पायमल्ली होत असेल, तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून, त्याच तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत। त्यामुळे प्रशांत सोनाग्रा असेल, विकास डोले असेल, त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली आहे अँटी करप्शन। काय विकास डोले असेल किंवा विनोद पवार असेल, यांना माझं जाहीर आव्हान आहे, कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका। तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय विक्रांत चव्हाण राहणार नाही।